नमस्कार, आप देख रहे हैं कारा न्यूज। मैं जया यादव। हिंदी समाचारों में आप सभी का स्वागत है। तो चलिए खबरें देखते हैं विस्तार से। शुक्रवार को ट्रेवल्स बस में सवारी बिठाने को लेकर चल रहे विवाद में एसटी बस स्टैंड पर अपराधी फल विक्रेता की निर्मम हत्या कर दी गई। शुक्रवार की शाम इस वारदात से एसटी बस स्टैंड पर तनाव निर्माण हो गया था। मृतक का नाम योगेश पुरुषोत्तम उमेर चंदन नगर निवासी बताया जा रहा है। योगेश पुराना अपराधी है। वह एसटी स्टैंड पर फल का ठेला लगाता है। सूत्रों के अनुसार पुराना रिकॉर्ड होने से योगेश का एसटी स्टैंड पर दबदबा था। फिलहाल इस मामले में गणेशपेट पुलिस ने आरोपी चेतन नामक अपराधी पर हफ्ता वसूली का मामला दर्ज किया है। गणेशपेठ बस स्टँड परिसरात काल संध्याकाळी योगेश उमरे यांचं वय 50 वर्ष यांची काल चाकूने स्टॅबिंग करून हत्या करण्यात आली होती। योगेश उमरे हे तिथे फ्रूट स्टॉलचे काम करायचे, त्याचबरोबर तिथे बस स्टँडमध्ये ट्रॅव्हल एजंटचे कमिशनचे पण ते काम करत होते। हत्या करणाऱ्या आरोपींचे नाव निष्पन्न झाले आहेत। त्याच्यामध्ये ते चेतन पाटील आणि चेतन बगमारे हे दोन युवकांनी हत्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे। दोघांच्या शोधासाठी टीम्स रवाना झालेल्या आहेत। याच्यामध्ये एक्झॅक्ट रिझन आता आपल्याला स्पष्ट नाही आहे। त्यांच्यामध्ये काय जुना वाद होता की तात्कालिक कारणाने हत्या झालेली आहे। आरोपींना ताब्यात घेतल्यावरच याच्यावर अजून स्पष्टता आपल्याला येईल। जी माहिती समोर येते त्यानुसार आरोपी आणि मृतक यांचे ओळख होती आणि त्यांचे संबंध पण होते आणि जे मृतक होते त्यांचे त्याच परिसरात फूड स्टॉलचे आणि ट्रॅव्हल एजंटचे काम होते। त्याच्यात संध्याकाळी अंदाजे 6:30 ते 6:45च्या सुमारास घटना घडलेली आहे। बस स्टँडच्या समोरच झालेली आहे, तिथे त्याच परिसरात झालं आहे।